नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजेच फूड लवर्सवर. तर फूड लवर्स चॅनलला आज तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे. ॲक्च्युली सांगायचं झालं तर ही रेसिपी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर हिंदीमध्ये आहे आणि मी आज तुमच्यासमोर मराठी व्हर्जन घेऊन आलेले आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे क्रीमी कोकुंबर रोल. खूप डिलिशियस रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. झटपट होणारी म्हणजे त्याच्यातला एक इन्ग्रेडियंटसाठी तुम्हाला थोडासा टाईम लागेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या नेहमीच्या कामासोबत ते तुम्ही साईडला काम केलं तरीही चालू शकतो, काही तुमचा एक्स्ट्रा टाइम जाणार नाही. तर मेन इन्ग्रेडियंट या रेसिपीचा आहे हंकड. हंकड इन द सेन्स काय असतं की आपण जे दही आणतो, जे तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल असतं ते सुद्धा घेऊ शकता किंवा घरी लावलेलं दही घेतलं तरी चालेल. एक छान मलमलीत कापड घ्या, त्याच्यात ते तुम्ही दही बांधून ठेवून द्या 8 ते 10 तास. जितका जास्त वेळ तुम्ही ते ठेवाल तितका जास्त वेळ त्यातलं सर्व पाणी निघून जाईल आणि जो आपल्याला घट्ट गोळा मिळतो त्याला आपण हंकड म्हणतो. तर हा क्रीमी कुकुंबर रोलचा मेन इन्ग्रेडियंट तोच आहे, जे आपल्याला ॲक्च्युली स्टफिंगसाठी यूज होणार आहे. तर मी आज रेसिपीमध्ये दाखवते आहे क्रीमी कुकुंबर रोल. जर तुम्हाला स्टफ कुकुंबर बघायचा असेल तर लवकर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जावा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला ती रेसिपी बघायची आहे का. मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंटची गरज आहे. मी इथे घेतलेले हे लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची. तुमच्याकडे असेल तर तुम्ही हिरवी शिमला मिरची सुद्धा घेऊ शकता. आजकाल मार्केटमध्ये लाल आणि पिवळी शिमला मिरची इझिली अवेलेबल होते, तर तुम्ही त्याचा यूज करा. त्याच्यानंतर 2 काकडी लागणार आहेत. तर काकडी घेताना छोटी साईजची काकडी घेऊ नका, शक्यतो ती अशी मोठी साईजची घ्या, म्हणजे तुम्हाला रोल बनवताना त्याचा प्रॉब्लेम होणार नाही. काही वेळेस काय होतं, जेव्हा आपण रोल बनवतो ना, जर काकडीची साईजच लहान असेल ना तर ते रोल बनवताना तुटण्याचे चान्सेस असतात. तर शक्यतो मोठी काकडी घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे पार्सली असेल तर पार्सली घ्या बारीक चॉप करून. पार्सली नसेल काळजी करू नका, तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही ती सुद्धा यूज करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे चेरीज, त्याच्यानंतर काळी मिरी पावडर लागणार आहे, मीठ लागणार आहे, क्रीम लागणार आहे, कारण की हे क्रीमी कुकुंबर रोल आहे तर क्रीमचा सुद्धा आपण वापर करणार आहोत. तर हे झालं साहित्य. खूप बेसिक साहित्य आहे, कमी साहित्यात ही रेसिपी होणारी आहे. आता त्याची पुढची स्टेप आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काकडीचे पातळ काप करून घ्यायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला स्लायसरचा यूज करायचा आहे. मी इथे पोटॅटो स्लायसर यूज करते. तुमच्या घरात जे काही स्लायसर अवेलेबल असतील, म्हणजे तुम्ही बटाट्याचे चिप्स करताना किंवा बटाट्याचे भजी करताना जे तुम्ही स्लायसर यूज करता त्याचा यूज केला तरी चालेल. फक्त त्याचे काप करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जास्त पातळ करायचे नाहीत, जास्त जाड करायचे नाही आहेत, कारण की त्याने काय होईल, आपला रोल जो प्रॉपर आपल्याला राऊंड शेपमध्ये आहे तो येणार नाही आणि आपला रोल तुटणार. तर हा मी एक काकडीचं केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्याला विड्थ किती ठेवायची आणि तो इझिली कसा आपला हा काकडीचे रोल होत आहेत. ह्याच वेने तुम्हाला दोन्ही काकडीचे मी करून दाखवलेले आहेत आणि त्याची विड्थ सुद्धा मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवत आहे. ह्याने तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्याला किती त्याची जाडी ठेवायची आहे. त्याच्यानंतर आता आपण ह्याची पुढची स्टेप्स करणार आहोत की कुकुंबर रोल बनवताना आपल्याला त्याच्यात काही स्टफिंग करायचं आहे. तर इथे मी काय केलेलं आहे, ऑलमोस्ट 450 ग्रॅम दही घेतलेलं होतं. ते मी छान मलमलच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर मला ह्याचा साधारणतः 150 ग्रॅम पर्यंतचा एक चांगला दह्याचा असा गोळा मिळालेला आहे, जो पाण्याशिवाय आहे, घट्ट आहे. तुम्ही बघू शकता जराही पाणी नाहीये ह्याच्यात. मी पूर्ण यूज करणार नाहीये, ह्याच्यातला मी काही पोर्शन यूज करत आहे. आता हे राहिलेल्या दह्याचं काय करायचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओवर थांबायचं आहे. मी ह्याचा यूज काय आहे हे माझ्या व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओचा शेवटपर्यंत वाट बघा. आता मी जे हंकड घेतलेलं होतं ते घेतलेलं आहे एका बाउलमध्ये. क्रीम घेतलेली आहे. आता रेशो बघा, हंकड मी हाफ पोर्शन घेतलेलं आहे, म्हणजे साधारणतः 150 ग्रॅम मधलं 75 ते 80 ग्रॅम मी घेतलेलं होतं. त्याच्यात मी 2 ते 3 चमचे फक्त क्रीम टाकलेली आहे. जास्त सुद्धा क्रीमचा वापर करू नका. क्रीम ही तुम्ही एका वाटीत काढून छान फेटून घ्या, म्हणजे क्रीम आपण जेव्हा मार्केटमधून क्रीमचं पॅकेट असतो त्याच्या वरच्या लेअरला असा पाण्याचा लेअर असतो, तो काढून द्या आणि घट्ट क्रीम जे असतं ते छान फेटून ह्याच्यात ऍड करा. त्याच्यानंतर ज्या कापलेली शिमला मिरची होती, लाल पिवळी शिमला मिरची, कोथिंबीर, सगळं टाकून मिक्स करून घ्या.
शिमला मिरची कापल्यानंतर जे पाणी सुटतं ते त्याच्यात ॲड करू नका, नाहीतर आपलं जे मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं. त्याच्यानंतर काळी मिरी पावडर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अजून एक गोष्ट, जर तुम्हाला ह्याच्यात चाट मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा ॲड करू शकता. ह्याने तुमच्या क्रीमी कुकुम्बर रोलला छान अशी चटपटीत चव येईल. तर आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे. आता ह्याची पुढची स्टेप आहे की आपल्याला ह्याचे रोल बनवून घ्यायचे आहेत. आता रोल बनवताना आपल्याला त्याचा प्रॉपर बाइंडिंग हवं आहे. ह्याच्यासाठी आपल्याला टूथस्टिकचा यूज करायचा असेल, टूथस्टिकचा तुमच्याकडे जर प्लास्टिकची टूथस्टिक असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा यूज करू शकता. जर तुमच्याकडे लाकडी टूथस्टिक असतील यूज अँड थ्रोच्या तर तुम्ही त्याही यूज करू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याचा तुम्ही वापर करा. आता एक एक काकडीचे काप आपल्याला घ्यायचे आहे. त्याच्यात जेवढं मिश्रण बसेल तेवढंच आपल्याला ॲड करायचं आहे. जास्त मिश्रणाचा वापर नाही करायचा, नाहीतर आपला रोल हा प्रॉपर सेट नाही होणार. आणि छान असं प्लेटिंगमध्ये आपण जेव्हा ठेवू हे रोल, त्याचे छान असं अट्रॅक्शन करण्यासाठी आपण त्या टूथस्टिकच्या दोन्ही साईडला चेरीज लावणार आहेत. ह्याने कसं होईल, मी एक रेड ग्रीन असं कॉम्बिनेशन, त्याच्यात व्हाईट स्टफी एक दिसायला आणि हे खूप छान वाटतं. त्याच्यासाठी आपण ह्या चेरीजचा वापर करणार आहोत. तर आणि जेव्हा रोल बनवाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्याला रोल केल्यानंतर थोडंसं मिश्रण बाहेर येते, तर ते मिश्रण तुम्ही काढून त्या बाउलमध्ये ठेवू शकता, ज्या बाउलमध्ये तुम्ही मिश्रण बनवलेलं आहे. आणि मग टूथस्टिक लावून दोन्ही साईडला चेरी लावू शकता. तर तुम्ही बघू शकता एक मी रोल बनवलेला आहे. असेच आपल्याला एक एक रोल बनवून घ्यायचे. तर ही थोडीशी ट्रिकी आहे पद्धत. थोडंसं तुम्हाला फर्स्ट टाइम तेवढं जमणार नाही, पण मी एक सांगते, प्रॅक्टिस करा, थोडंसं मिश्रण टाका, करून बघा, नक्की तुम्हाला जमेल. एक दोन तुमचे रोल चुकतील पण तिसरा रोल हा होईल. फक्त ह्याच्यासाठी आपल्याला ही प्रॅक्टिस हवी आहे, कारण की ह्याचे तुम्ही काप कसे करताय काकडीचे ह्याच्यावर तुमचा रोल डिपेंड आहे पूर्ण. म्हणजे तुमचा जर काकडीचे काप परफेक्ट झाले तर तुमचा रोल हा खूप छान होईल. आता मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हटलेलं की राहिलेल्या दह्याचं काय करायचं. तर राहिलेल्या दह्याचं आपल्याला करायचं आहे की त्याच्यात साखर टाकायची आहे, वेलची पावडर टाकायची आहे, छान फेटून घ्यायचं आहे. आपलं श्रीखंड घरगुती तयार होईल त्याच्यात. आताचं सध्या आता आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे, तुम्ही थोडासा मँगो पल्प पण टाकला त्याच्यात तर तुमचं आम्रखंड सुद्धा रेडी होऊ शकतं. घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. तर असंच तुम्ही काहीही ह्या रेसिपीमध्ये वेस्टेज न घालवता तुम्ही ह्या रेसिपीज बनवू शकता. तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, माझे जेवढे व्हिडिओ असतात ते सगळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही टिप्स देत राहते जे तुमच्या डेली यूजमध्ये तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हेच मी तुम्हाला सांगेन. आपले क्रीमी कुकुम्बर रोल रेडी झालेले आहे. तर मी तुम्हाला आता हे प्लेटिंग करून दाखवते. स्पायसी नसतात, काही नसतात. लहान मुलांना स्पेशली हे रोल खूप आवडतील. तर ट्राय करा. माझी रेसिपी आजची कशी वाटली माझ्या चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही नक्की कमेंट करा. काही अजून माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल तर ते सुद्धा कमेंट करू शकता. पुन्हा एकदा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल